जय शिवराय मित्रांनो, मी आहे सध्या राजसदरेवर किल्ले रायगड या ठिकाणी. तर या ठिकाणी मला एक सोलो ट्रेकर भेटलेले आहेत. आपण विचारूया त्यांना त्यांचा जीवन प्रवास. तर सर नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? सर्वांना जय शिवराय. छत्रपती संभाजी महाराज की जय. आज माझं नाव विलास विठ्ठल वागचौरे, राहणार सुपे, तालुका बारामती, जिल्हा पुणे. माझं असं संपूर्ण नाव आहे. तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं किल्ले दुर्गेश्वर खरं तर रायगडावरती आपण आलेलो आहे. माझा जीवन परिचय सांगायचा झाला तर माझी ओळख खरं तर विलास स्नेक या नावाने माझी इन्स्टा आय डी आहे आणि माझ्या इन्स्टा आय डीवरती माझं 1,11,000ची खरं तर फॉलोअर्स फॅमिली बनावं लागेल एवढे आज तागायत तरी आहे. आणि संपूर्ण माझी ओळख राजगडावरनं मला खरं तर ओळखलं जातं. तब्बल राजगडावरती आत्तापर्यंतचा माझा ट्रेक हा 41वा झाला आहे. आणि या आपल्या रायगडावरती मी आजची वारी माझी गडावरती येणारी 17वी आहे. महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ले भ्रमंती करताना विविध जंगलांवाट्यातून जात असताना वेगवेगळे अनुभव देखील आले. आणि सोलो ट्रेक करण्यामध्ये माझे प्रामुख्यानं मी 3 वेळेस केदारनाथला गेलेलो आहे. प्रथमतः माझी HF डिलक्स गाडीवरती मी 5,400 किलोमीटर हे 26 दिवसामध्ये केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री वाटेमध्ये लागणारे तीर्थक्षेत्र केले होते. दुसऱ्यांदा मी सायकलवरती माझा प्रवास केला होता. तर त्यामध्ये केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, हरिद्वार, ऋषिकेश, नीलकंठ, पुष्कर, जयपूर, उज्जैन, देवप्रयाग, प्रयागराज, पशुपतीनाथ, काठमांडू, लुंबिनी, गोरखपूर, अयोध्या, ओंकारेश्वर, उज्जैन, माकड सिटी, साईबाबा, धारेवाली आणि माहेश्वरी असं तब्बल आपल्या महाराष्ट्रातील अनेक राज्य करत आपल्या शेजारील असणाऱ्या देश म्हणजे नेपाळ देश या ठिकाणी असणाऱ्या काठमांडूमधील किंवा नेपाळमधील पशुपतीनाथाचं देखील दर्शन करून आलेलो आहे. त्यावेळेस मी 5,900 किलोमीटरचं सायकल राईड केली होती. आणि नंतर पुन्हा एकदा मी बारामती ते केदारनाथ तब्बल हा माझा प्रवास 87 दिवसाचा होता. तर मी सोलो ट्रेक म्हणजे चालत 1800 किलोमीटर मी केदारनाथला गेलो होतो. चालत गेलो होतो. त्यामध्ये प्रामुख्याने 3 वेळा माझा केदारनाथ हे बाबांचं दर्शन घेऊन झालेलं आहे लवकरच. आणि त्याच्यामध्ये एक महाराष्ट्रातील आपल्या सर्वात उंच शिखर ज्याला आपण कळसोबाईचं शिखर बोलतो ते शिखर मी माझ्या घरापासून समथिंग 250 ते 300 किलोमीटरचं अंतर आहे. तर मी सायकल चालवत कळसोबाईच्या पायथ्याशी गेलो होतो. आणि तिथून मी सायकल पुन्हा हातामध्ये घेऊन, खांद्यावरती घेऊन, डोक्यावरती घेऊन मी कळसोबाईच्या शिखरावरती पोहोचून भर पावसामध्ये, आणि एवढंच नाही तर मी ते सायकल खांद्यावरती घेऊन संपूर्ण कळसाईच्या मंदिराला वेढा देखील मारला होता. पूर्ण खांद्यावर घेऊन पावसामध्ये सायकल वर घेऊन गेलात. आणि त्याच्या एवढंच नाही तर आपल्या सर्वांच्या 1646 मीटर उंची आहे त्याची. आणि एवढंच नाही तर आपल्या स्वराज्याची आत्ताची जी राजधानी आहे दुर्गेश्वर रायगडावरती मी माझ्या घरापासून 180 किलोमीटर सायकलवरती आलो होतो. गडाला असणाऱ्या तब्बल काही 2000 पायऱ्या आहेत. ते सायकल खांद्यावरती घेऊन आलो होतो. खांद्यावर सायकल घेऊन वर आले राजगडवरती गेलो होतो, केदारनाथ सायकल घेऊन गेलो होतो आणि दुर्गेश्वर रायगडवरती देखील मी सायकल घेऊन आलो होतो. पण ते सायकल घेऊन येण्यामागचं हेतू आणि उद्दिष्ट काय होता तर आपल्या भारतामधील प्रामुख्यानं जे 4 तीर्थक्षेत्रामध्ये असणाऱ्या यमुनोत्री असेल, गंगोत्री असेल, केदारनाथ असेल, बद्रीनाथ असेल या 4ही नद्यांचं मी जल आणि त्याचबरोबर नेपाळ या राज्यामधील नेपाळ या देशामधील पशुपतीनाथाच्या मंदिराच्या पाठीमागे असणारी बागमती नदीचं ते एक जल, असं 5 नद्यांचं जल पूर्ण सायकलवर जाऊन आणले वरती घेऊन आलो होतो. मग ते जल घेऊन मी आपल्या स्वराज्याचे खरं तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जल अभिषेक या 5 नद्यांनी हो म्हणून मी ते जल घेऊन आलो होतो. आणि ते जल घेऊन या ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावरती मी ते अर्पण केलं होतं. एवढंच नव्हे तर महाराजांच्या समाधीस्थळ असेल किंवा जगदीश्वराचं मंदिर असेल या ठिकाणी असणारे देखील मी ते 5 जल मी महाराजांच्या चरणी अर्पण केलं होतं. मित्रांनो, यालाच खरं महाराजांबद्दलची म्हणजे निष्ठा म्हणतात. आणि इट्स नॉट अ जोक की केदारनाथ पर्यंत सायकलवर जाणे, तिथून पूर्ण 5 नद्यांचं पाणी आणणे म्हणजे जोक नाही बरं का मित्रांनो. तर आपल्यामध्ये सुद्धा असे माणसं आहेत हे मला दाखवून द्यायचे. बारामतीहून केदारनाथ म्हणजे इट्स नॉट अ जोक बरं का. अजून काही? आणि हे झालं सोलो ट्रेकमध्ये म्हणजे 3 वेळा केदारनाथ झालं. त्याच्यामध्ये चालत बारामती ते केदारनाथ जरी गेलो असेल तसं बारामती म्हटलं की राजकारण हे साहजिकच्या डोळ्यासमोर येतं. आणि मी एका ग्रामपंचायतीला अपक्ष निवडून आलेला ग्रामपंचायत सदस्य देखील आता आहे. मी आता ग्रामपंचायतीला करंटली मी ग्रामपंचायतीचा एका सदस्य आहे. माझं गाव बारामती तालुक्यातील
खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसल्यांचा परगणा म्हणजे ज्या गावाला तुम्ही सुपे गाव म्हणून किंवा हा, सुपे हा. परगणा म्हणता हा. त्या सुपे परगण्यातील मी ग्रामपंचायतीचा आत्ताचा चालू असणारा सदस्य देखील आहे. योगायोगाची गोष्ट आज मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं खरं तर मला दादा भेटला. दादाचे माझे तसा परिचय नव्हता, पण काही गोष्टी दादा दुसऱ्या कोणाला सांगत होता. कानावरती चांगले शब्द पडले, दादांशी बोलू वाटलं, दादांशी माझं बोलणं झालं. आता दादांनी सांगितलं नाही तू काम खूप चांगलं करतो, त्यापेक्षा दादा खूप चांगलं काम करतोय. कारण दादा एका मुलीचा व्हिडिओ त्याच्या मुलीच्या असणाऱ्या वडिलांना सांगत होते की तुमच्या मुलीच्या संदर्भातील तुम्ही व्हिडिओ जर असे काढले, तेच मला खूप छान वाटलं. कारण आजकाल लोक फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात. दादाने स्वतःचा स्वार्थ न बघता त्या मुलीमध्ये गट्स बघितले, तिचं कंटेंट बघितलं, तिचं क्रिएटिव्ह बघितलं आणि नंतर त्यांनी सांगितलं की बाबा ह्या मुलीमध्ये ह्या खूपी आहेत, तुम्ही तिच्या गाण्यावरती व्हिडिओ न बोलवता तिच्या स्वतःवरती व्हिडिओ बनवा. हे खूप छान वाटलं म्हणून मी दादाशी बोललो आणि दादा बोलला की तुझा आपण आता व्हिडिओ बनूया. तुम्ही देखील दादाच्या आयडियाला जर नवीन असेल तर सपोर्ट करा. दादाने खूप मेहनत करतोय आणि इथून पुढचं देखील आता आपण ज्या सदरमध्ये आहे की ज्या आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज दरबारी आहे, नक्कीच दादाचे देखील आयडिया अशीच खूप मोठे होते. आणि जर माझी आयडी बघायची असेल, मी जेवढं तुम्हाला काही सांगितलंय, विलास स्नेक, मी 19 राज्य 22 जंगल जवळपास 3,500 पेक्षा जास्त सापं पकडले. बिबट्या लांडगा कोल्हापूर मगर पकडून झालेली आहे. आणि एवढंच नाही तर बस आयडीवरती एकदा जाऊन या, विलास स्नेक आयडी सर्च करा. 1,11,000 फॉलोअर्स. 1,11,000 नाही, मी आयडी बघितली सर. तुमच्या आयडीला भले भले मोठे जे सायकलिस्ट आहेत ते आता ग्रो झालेले आहेत, 1 मिलियन वाले तुम्हाला फॉलो करतात. म्हणजे तुम्ही फर्स्टली आहे ते मला सांगितलं, ते पश्चिम महाराष्ट्रामधले, त्याबद्दल काय हे सांगा. बघा, प्रत्येकाची मेहनत आहे. प्रत्येक कंटेंट क्रिएटर जो असतो तो प्रत्येक 1,000 असो, 1,00,000 असो की 1 मिलियन असो, मेहनत सर्वांची समानच असते. त्यामुळे मी कधी म्हणणार नाहीये की आधी माझ्याकडे काही व्हिडिओ देखील असे आहेत की 300 वाला देखील व्हिडिओ जो ज्याचे 300 फॉलोअर्स आहेत ना, खरंच मी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, तो देखील माझ्यापेक्षा खूप चांगले व्हिडिओ बनवतो. कमीपणा ह्याच्यात नसला पाहिजे, कारण कंटेंट मध्ये दम पाहिजे, ताकद पाहिजे. बस मी टाकतो, लोकांना आवडतं, लोक मला खूप प्रेम देत आहेत. लोकांनी माझ्यापेक्षा खूप मेहनत घेत आहेत, माझ्यापेक्षा जास्त मेहनत घेऊन व्हिडिओ बनवतात, त्या देखील लोकांना तुम्ही सपोर्ट करा. हे व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं. सर, तुमचं जे ते सायकलवर तुम्ही जे 5 नद्यांचं पाणी गेल्या राज्याभिषेकाला आणलेलं होतं, ते खूप मला महत्वाचं वाटलं यामध्ये. इट्स नॉट अ जोक. तुम्ही 5,000 किलोमीटर सायकलिंग केली म्हणल्यानंतर मला मी थक्कच झालो डायरेक्ट. मध्ये फक्त एकच म्हणजे आपल्याला करेक्शन करायला लागेल. मी 5 नद्यांचं जल घेऊन आलो होतो, महाराजांच्या चरणी अर्पण केलं. फक्त राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी नव्हतं केलं, तो मधला वेळ होता, त्यावेळेस गर्दीही नव्हती. मी सायकल वरती घेऊन आलो होतो. फक्त वरती सायकल आपल्या गडावरती घेऊन नाही आणून दिले त्यांनी मला. मुख्य महाप्रवेशद्वार आहे त्याच ठिकाणी मला सायकल थांबवायला लावली आणि तिथून मी पुन्हा जेल घेऊन वरती आलो होतो. असं झालं का? म्हणजे चुकीचा मेसेज गेला नाही पाहिजे ह्या संदर्भात देखील. कारण भविष्यामध्ये प्रत्येक जण गाडी सायकल वरती घेऊन येईल, असं करू नका. मी आणली होती राजदरबारच्या मुख्य प्रवेशद्वारापाशीच मला ती सायकल लावायला लागली होती आणि तिथून पुढे चालत आलो. अजून काय म्हणजे तुमच्या सायकलच्या प्रवासाबद्दल, फिटनेस बद्दल काय सांगू शकता तुम्ही? ह्याच्या मागे बरेच जण विचारतात, दादा तू हे सगळं कसं काय करू शकला? गोवा, गुटखा, गायच्या दारू, सिगरेट, बडीशेप, सुपारी, पान, चहा, काहीच व्यसन नाहीये. पहिलं सगळ्यात महत्वाचं व्यसनाच्या आहारी नाहीये म्हणून तर एवढे 19 राज्य फिरून आलो. बारामती ते केदारनाथ चालत गेलो, बारामती ते केदारनाथ टू नेपाळ सायकलवरती प्रवास करून आलो, बारामती ते केदारनाथ ते मी मोटरसायकलवरती करून आलो. महाराष्ट्रातील अनेक किल्ले सर करायचा योग आला किंवा कळसुबाईसारखं शिखर मी सायकल खांद्यावरती घेऊन सहज कळसुबाईचं शिखर सर करतोय. मनात खूप काही इच्छा आहेत, जगातील सर्वात उंच असणारं शिखर देखील सर करायचे आहे, त्यासाठी देखील प्रयत्न करतोय. आणि चालू आहे तुमच्या सगळ्यांचं प्रेम, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. आणि तुमचं जे म्हणजे तुम्ही इकडं म्हणजे भटकंती करत राहता म्हणजे सायकलवर, तर तुमचं ते आर्थिक म्हणजे चणचण कशी भासते याच्याबद्दल थोडं जर ठरवलं तर जगायला खूप कमी पैसा लागतो. तुमचे जर अपेक्षा जर